तो दम येतो तुम्हाला मला सागर बंगल्यावर ये, तुला जातीवर आव्हान केलं तर मी खानदानी मराठ्याचा आहे, तू बामणाचा असला तर येऊन दे. अरे दम लागतो, घरात बसून मराठ्याच्या जीवावर मोठा झाला आतापर्यंत, आता दाखवतो बी सत्ता कशी आणतो ते. थांबा आम्ही 1 घंट्यात विचार करतो सांगतो, तो रात्रीच करणार होता हे. नमस्कार, मी विलास आव्हाड, आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, हा व्हिडिओ दाखवण्याचा एकमेव उद्देश असा की राज्यामध्ये जरांगे पाटलांच्या अशा प्रकारच्या व्हिडिओ आणि अशा प्रकारचे खालच्या भाषेतले विधान सोशल मीडियावर असंख्य प्रकारचे फिरतात आणि हीच का महाराष्ट्राची संस्कृती, हीच का महाराष्ट्राची भाषा आणि हेच आपल्या युवकांनी किंवा लेकरा बाळांनी अशा भाषेचा वापर थोरा मोठ्यांसाठी करायचा का, हा एक प्रश्न उभा राहतो. म्हणून व्हिडिओच्या सुरुवातीला हे जरांगे पाटलांचं जे काही वादग्रस्त विधान आहेत ते दाखवण्याचा मूळ उद्देश आहे. आणि हे असंख्य लोकांनी, जनतेतल्या सगळ्याच नागरिकांनी हे व्हिडिओ पाहून झालेत आणि याच्यावर अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या आहेत. जे काही लोक जरांगे पाटलांबरोबर काम करत होते त्यांनी सुद्धा याच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाजामधील लोकांनी सुद्धा जरांगे पाटलांच्या अशा घाणेरडे प्रकारच्या भाषेवर आणि कमरेखालच्या वारांवर आणि निकृष्ट दर्जाच्या भाषेवर नापसंती व्यक्त केली आहे. हे सुद्धा आपल्याला यातून स्पष्ट करायचे. खरं तर मराठा समाजाला कधी नव्हे तो इतका चांगला मराठा समाजाच्या बाबतीत निर्णय या महायुतीच्या सरकारने घेतला. 40 वर्षाचा वनवास अक्षरशः मराठा समाजाचा संपलेला आहे. मागे दुनियाभरचे मुख्यमंत्री होऊन गेले पण कुणीही मराठा समाजाच्या बाबतीत तितका चांगला निर्णय घेतला नव्हता. आणि काही लोकांना मराठा समाजाला आरक्षण मिळूच नये या षडयंत्री पाताळयंत्री असलेले लोक सुद्धा मराठा समाजाच्या अशा आरक्षणामध्ये खोडा घालण्याचं काम करत असतात. खरं तर हे आंदोलन 7-8 महिन्यापासून जे काही जरांगे पाटलांनी आंतरवादी सराटामध्ये सुरू केलं, उपोषण सुरू केलं आणि तेव्हा सुरुवातीच्याच काळामध्ये महाराष्ट्र शासनाचा जालना जिल्ह्यामध्ये जो काही शासन आपल्या दारी हा तिथं कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या औचित्याने जो काही सरकारने हे आंदोलन थोडंफार प्रमाणामध्ये बंद ठेवण्याचं जे आवाहन केलं होतं किंवा डॉक्टर तिथं जरांगे पाटलांना तपासायला गेले होते, पोलीस गेले आणि मग त्यातून जो अनुचित प्रकार घडला, पुढे हे आंदोलन वाढलं. पण या आंदोलनामध्ये जे काही हिंसक वळण या आंदोलनाला मिळालं ते का मिळालं, कसं मिळालं, कोणाच्या सांगण्यावरून इतका मोठ्या प्रमाणात हिंसक वळण या आंदोलनाला देण्यात आलं, कुठं बैठका झाल्या, कोणाचे फोन आले, कुणी याच्यामध्ये मिठाचे खडे टाकले, कुणी आपल्या राजकीय पोळ्या यातमध्ये भाजण्याचं ठरवलं किंवा जरांगे पाटील जेव्हा हे दगडफेक किंवा पोलिसांचा लाठीचार्ज झाला, अनेक पोलीस जखमी झाले, अनेक आंदोलक जखमी झाले आणि मग वादविवाद वाढल्याच्या नंतर जरांगे पाटील तिथून पळून गेले होते. पण मध्यरात्रीच्या सुमारास जरांगे पाटलांना परत कुणी आणलं, जरांगे पाटलांना परत कुणी बोलावून घेतलं, जरांगे पाटलांबरोबर तिथं कोण बोललं, त्यांच्याबरोबर कोणी बैठक केली, या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे. जरांगे पाटलांनी आंदोलन चांगल्या उद्देशाने केलं,
की मराठा समाजाला वेठीस धरून केलं, की जरांगे पाटील मराठा समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून अशा प्रकारचं षडयंत्र करत होती. ह्या सगळा प्रकार आता मीडिया बरोबर सगळा आपण पाहिलेला आहे. खरं तर मराठा समाजाला आरक्षण 10% मिळाले आणि ते टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि ते सरकार नक्की पार पाडेल अशी आपण अपेक्षा पण करू. पण काही लोकांना जे काही समोर लोकसभेचं इलेक्शन दिसतंय, निवडणूक दिसते आणि तोपर्यंत हे आंदोलन, आरक्षण, उपोषण ताणवायचे ह्या हेतूने काही लोक याच्यामध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारचे मिठाचे खडे टाकत असतात आणि जरांगे पाटील याच्यामध्ये बळी पडले. जरांगे पाटलांनी खांद्यावर लोकांच्या बंदुका घेतल्या, जरांगे पाटलांनी तुतारी घेतली, मशाली घेतली आणि राजकीय वार करण्यास सुरुवात केली. तिथंच या आंदोलनाचा सत्यानाश झाला हे सुद्धा आपल्याला यातून स्पष्ट करायचे. खरं तर आज विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये जरांगे पाटलांच्या ह्या ज्या 2 दिवसाच्या वक्तव्यावर अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया सत्ताधारी गटाकडून नोंदवण्यात आल्या आणि या सगळ्या प्रकाराची SIT कडून चौकशी व्हावी आणि जे जे दोषी यामध्ये आढळतील त्यांच्यावर सक्त अशी कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये सत्ताधारी गटाच्या आमदारांनी मागणी केली आहे आणि त्याला विधानसभेच्या अध्यक्षांनी मान्यता पण दिलेली आहे. आता यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी पण अतिशय मोठ्या प्रमाणात स्पष्ट केलं की जोपर्यंत जरांगे पाटलांचं आंदोलन अतिशय साफ मनाने मराठा समाजासाठी सुरू होतं तोपर्यंत जरांगे पाटलांनी ज्या ज्या गोष्टी मागितल्या, जरांगे पाटील आज एक मागायचे, उद्या एक मागायचे, सगळ्या मागण्या जरांगे पाटलांच्या मान्य केल्या. जरांगे पाटील म्हणतील त्या दिशेने आम्ही ज्या काही नोंदी तपासल्या, त्याच्यासाठी शिंदे समिती स्थापन केली. शिंदे समितीने अतिशय वेगवान पद्धतीने नोंदी तपासून असंख्य लोकांना कुणबी वाटप करण्यात आली आणि मग शेवटी निर्णय झाला की 10% आरक्षण द्यावं. सरकारला 50% आरक्षण देता येत नाही, वेगळं असं काही आरक्षण या सगळ्या गोष्टी असल्या तरी पण कायद्याचा अभ्यास करून आणि जे 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जे आरक्षण दिलं होतं ते त्यांनी हायकोर्टात टिकवलं. सुप्रीम कोर्टामध्ये जे अनैतिक सरकार या राज्यामध्ये, मग उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस राष्ट्रवादी असेल, यांचं जे सरकार आलं यांनी सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकवण्यासाठी काम केलं नाही. यांनी शून्य काम केलं. तर तो डेटा द्यायला पाहिजे किंवा भाषांतर करायला पाहिजे किंवा जे वकील द्यायला पाहिजे ते दिले नाही. ज्या ज्या तरतुदी करायला पाहिजे होत्या, जे सुप्रीम कोर्टाने लूज फॉल्स किंवा ज्या गोष्टींवर सुप्रीम कोर्टाने बोट ठेवले त्या गोष्टींची तरतूद सरकारने करायला पाहिजे होती, ती केली नाही. मात्र महायुतीच्या सरकारने मराठा समाजाला खरंच न्याय दिलाय, 10% आरक्षण दिले. ऐतिहासिक असा निर्णय सरकारने घेतलाय. पण अनेक लोकांच्या पोटात दुखतंय, कारण मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर यांच्या राजकीय पोळ्या भाजणं बंद होईल, यांना हे मुद्दे मिळणार नाही. म्हणून वारंवार अशा प्रकारचं हिंसक वळण देण्याचं काम सुद्धा हे षडयंत्री लोक करत असतात. याचा पर्दाफाश झाला पाहिजे. आता हे
याच्यामध्ये जरांगे पाटलांबरोबर असलेल्या आंदोलन स्थळी 2-4 महिन्यापासून असंख्य कार्यकर्ते जरांगे बरोबर असायचे आणि त्याच्यातलेच असंख्य लोक आता बाहेर येऊन जरांगेंच्या विरोधात जरांगे कसे षडयंत्री आहे, जरांगे कसे पाताळयंत्री आहे किंवा जरांगेंनी कसं समाजाला वेठीस धरून हे स्वतःच्या स्वार्थासाठी आंदोलन कसं उभं केलं, जरांगेंच्या पाठीमागं कोण ब्रेन आहे, कोणाचा हात आहे, हे संगीताताई वानखेडे ह्या जरांगेंच्या समर्थक आंदोलनकारी, खरं तर हे आरोपी, हे दगडफेक करायला होते, हे आंदोलन करायला होते, हेच लोक आता सांगतात की जरांगेंनी काय काय षडयंत्र केलं, कसं कसं केलं. आणि मग यांच्या सीड्या बाहेर येतात, ते यांचे व्हिडिओ बाहेर येतात. ते जरांगेंना शरद पवारांचे वारंवार फोन यायचे, राजेश टोपेंचे फोन यायचे, रोहित पवारांचे यायचे. ही सुई आता पवार फॅमिली म्हणजेच बारामतीचे करामती काका, रोहित पवार आणि राजेश टोपे यांच्या भोवती फिरते. या सगळ्या बैठका राजेश टोपेंच्या कारखान्यावर कशा झाल्या, किती झाल्या, मग हे दगड कुठून आणले, कुठल्या कारखान्यावरून दगडफेकीसाठी दगड आणले, तिथं मशिनरी कशा आणल्या, त्या कारखान्याच्या होत्या का, हे सगळे प्रकार बाहेर आले पाहिजे. याच्यासाठी SITची स्थापना झाली पाहिजे. SITची स्थापना व्हावी म्हणून प्रवीण दरेकरांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवला आणि SITची स्थापना पण दोन्ही सभागृहामध्ये मान्य केली. आता याचा तपास होईल, दूध का दूध पाणी का पाणी होईल. मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की हे आंदोलन योग्य दिशेने चालू होतं, आम्ही मराठा समाजाचे विरोधक नाही. देवेंद्र फडणवीसांसुद्धा मराठा समाजाचे विरोधक नाही. त्यांनी पहिलंही दिलं होतं, आत्तासुद्धा त्यांनीच दिले, आम्ही सर्वांनी दिले. आणि विरोधक बाकी त्याचा वेगळा प्रचार करतात. विरोधक सभागृहात वेगळं बोलतात, बाहेर एक बोलतात. सभागृहात जर एकमताने हे आरक्षण मंजूर झाले, सर्वांनी त्याच्यावर मतदान केले, आवाजी मतदान केले, मग बाहेर येऊन विरोधक कसं सांगू शकतात की हे आरक्षण टिकणार नाही. आणि जर विरोधकांच्या मते हे आरक्षण टिकणार नाही तर त्यांनी सभागृहामध्ये या आरक्षणाला विरोध का केला नाही, दुटप्पी भूमिका घ्यायची. सभागृहामध्ये जे काही रेकॉर्डवर असतं तिथं आपलं रेकॉर्ड मराठा समाजाच्या बाजूने दाखवायचं, विरोध केला नाही असं दाखवायचं. मराठा समाजाला आम्ही सपोर्ट केला, समर्थन केलं, आरक्षणासाठी आम्ही समर्थन दिलं असं दाखवायचं. आणि बाहेर बाकी त्याचं राजकारण करायचं, मराठा समाजाच्या मिळालेल्या आरक्षणामध्ये मिठाचे खडे टाकायचे. हे षडयंत्र विरोधी पक्ष करतात, आपण रोज बघतोय. रोज हे बोलतात हे आरक्षण टिकणार नाही, टिकणार नाही. हे जर तुम्हाला वाटत असेल तर ते का टिकणार नाही याचा खुलासा सुद्धा त्यांनी केला पाहिजे, पण तो ते करणार नाही. आणि तसं ते त्यांना याचं ज्ञान पण नाही की ते काय पद्धतीने फडणवीसांनी किंवा सरकारने अभ्यासपूर्वक दिले. फक्त समाजामध्ये विद्वेष तयार करायचा आणि दोन समाजामध्ये तेढ कसा निर्माण करायचा, ओबीसीच्या नावाने वेगळी बोंब मारायची, आदिवासींच्या नावाने वेगळी बोंब मारायची, किंवा धनगरांच्या नावाने वेगळी बोंब मारायची, किंवा मराठा समाजाचं वेगळंच बोलायचं, मुस्लिमांना भलतंच काहीतरी सांगायचं. यांना फक्त स्वतःच्या स्वार्थापायी मग राज्यामध्ये दंगली झाल्या तरी चालतील, राज्यामध्ये शांतता राहिली नाही तरी चालेल. हे लोक विरोधक इतके हताश झाले की यांना आता समोर यांचा पराभव दिसतोय. आणि राजकारण किंवा चांगल्या मार्गाने आपण प्रचार करून यांना आता हरवू शकत नाही.
मग कशा पद्धतीनं आपण राज्यामध्ये परिस्थिती खराब करायची हे षडयंत्र सध्या या सगळ्या षडयंत्री लोकांकडून चालू आहे. याचा सुद्धा पर्दाफाश झाला पाहिजे. आणि जर असे हिंसक आंदोलन करण्यासाठी जर कोणी प्रयोग करत असेल आणि कोणी रसद पुरवत असेल किंवा त्याच्यासाठी जी काही समर्थकांचा गराडा लागतो, समर्थक लागतात, दगडं लागतात, लोकांचे ब्रेन वॉश करायचे, हे कुणी केले, कसे केले, काय केले याचा तपास आता SIT नक्कीच करेल. याची घोषणा आता विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये झालेली आहे. या सगळ्या गोष्टी पोलिसांकडे अवेलेबल आहे. पोलिसांकडे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आहे. शिशुपालाचे सुद्धा 100 अपराध होण्याची वाट श्रीकृष्ण पाहत होते. याच्यामध्ये मराठा समाजाचा कुठलाही दोष नाही. मराठा समाजाला, भोळ्या बाबड्या समाजाला ह्या लोकांनी वेठीस धरलं आणि आपल्या राजकारणाच्या पोळ्या बांधण्यासाठी असंख्य प्रयत्न करून जी काही राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये हिंसक वळण झालं, लोकांची घरं जाळली, कोणाची डोकं फोडली, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं, याची सगळी चौकशी आता SIT मार्फत होईल आणि त्याच्यातून दूध का दूध, पाणी का पाणी होईल. आणि जे देवेंद्र फडणवीसांना खालच्या पद्धतीने जे शिवीगाळ करण्यात आली जरांगे पाटलांकडून, त्याचे पण व्यवस्थित चौकशी होईल आणि त्यांच्यावर व्यवस्थितपणे कारवाई होईल अशी एक आपण अपेक्षा करूया. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.